जय शिवराय. नगरसेवकांनो, स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक जिंकून तुम्ही आता सभागृहामध्ये पोहोचलायत, पण खरी लढाई आता सुरू होते, ती समाजामध्ये प्रभाव टिकवण्याची. चार चार नगरसेवकांच्या पॅनलमध्ये जर तुम्ही उठून दिसलात ना, तरच तुमची एक वेगळी ओळख तयार होईल. तुम्हाला फक्त निवडणूक जिंकून थांबायचं आहे की लोकांच्या मनावर राज्य करायचं आहे? कारण कामं तर सगळेच जण करतात, पण लोकांच्या मनामध्ये उतरणारे नेते फार कमी असतात. तुम्ही जर मतदारांशी प्रभावी संवाद करायला शिकलात तर तुमचं अर्धाधिक काम होऊन जाईल. पक्ष पातळीवर तुमची दखल घेतली जाईल आणि होऊ शकतं येत्या काळामध्ये तुम्हाला चांगली संधी देण्याबाबत विचार होऊ शकतो. चला तर मग छोट्या छोट्या कार्यक्रमातूनही लोकप्रियता मिळवून देणारं प्रभावशाली भाषण कसं करायचं हे अतिशय सोप्या पद्धतीने जाणून घेऊया. नमस्कार, मी लॉयर राजेश सावंत आणि इन्फॉर्मेटिव्हच्या स्पीक लाईक लीडर या मालिकेमध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आहे. लोकप्रतिनिधी या नात्याने तुम्हाला विविध कार्यक्रमांसाठी आमंत्रणे येतात आणि तुम्ही त्यातील अनेक ठिकाणी जाता, अगदी आपल्या लवाजम्यासह. पण एवढंच पुरेसं नाही, तर तुम्हाला त्यांच्यामध्ये मिसळून जावं लागेल. हा किंवा ही केवळ नगरसेवक किंवा नगरसेविका नसून आमची सभासद आहे, आमच्या हक्काचा माणूस आहे, असं त्यांना वाटायला हवं. सार्वजनिक जीवनातील आपुलकीचा मार्ग हा तुमच्या बोलण्यातून तयार होतो आणि म्हणूनच कोणत्याही कार्यक्रमाला जाण्याच्या पूर्वी 3 गोष्टी जाणून घ्या. 1. कार्यक्रम कोणता आहे, 2. आयोजक कोण आहेत आणि 3. उद्देश नेमका काय आहे. हवं तर एखाद्या कागदावरती किंवा मोबाईलमध्ये ते जे आयोजक आहेत ना, त्यापैकी 2-3 महत्वाची नावं लिहून घ्या. मोबाईलवरती आहे ना, एक व्हॉट्सअपचा ग्रुप बनवा, ज्याचं नाव माय ग्रुप ठेवा आणि त्यामध्ये तुम्ही तुमच्या एखाद्या मित्राला ऍड करा आणि नंतर त्या मित्राला त्या ग्रुपमधून रिमूव्ह करा. आता या माय ग्रुपमध्ये तुम्ही एकटेच आहात यावर महत्वाची माहिती ठेवता येते. तुमचं संभाषण प्रभावी करणाऱ्या 5 युक्त्या मी आजच्या भागामध्ये सांगणार आहे आणि त्या जर तुम्ही वापरल्या तर जनतेच्या हृदयावरती तुम्ही राज्य कराल, या बाबतीत कोणतीच शंका नाही. टीप क्रमांक 1. निरीक्षण. कार्यक्रमाच्या ठिकाणी जाताना तुमचा चेहरा हसरा ठेवा, उत्साही ठेवा. तिथे गेल्याच्या नंतर तुमचे डोळे, नाक, कान उघडे ठेवा. सजावट बघा, रांगोळी पहा, कोण काय सादर करतंय ना ते बघा. कारण याच गोष्टी जर तुम्ही तुमच्या भाषणामध्ये वापरल्या तर ना लोक लगेच कनेक्ट होतात. टीप क्रमांक 2. सुरुवात. माईक कसा पकडतात हेही महत्वाचं आहे. माईक आहे ना थोडासा खाली पकडायचा, लोकांना तुमचा चेहरा पूर्णपणे दिसू द्या, चेहऱ्यावर हास्य ठेवा. प्रत्येक वेळी ना सुरुवात वेगवेगळ्या पद्धतीने करायची. म्हणजे कधी बोलायचं आजच्या या मंगल प्रसंगी, किंवा मग आजच्या वाढदिवसाच्या निमित्ताने, आजच्या श्री सत्यनारायण महाराजांच्या पूजेच्या निमित्ताने, दिवाळी पहाटच्या या मंगल प्रसंगी. तर प्रत्येक कार्यक्रमाच्या नुसार सुरुवातीचं अभिवादन बदला. लोकांना ना तुम्ही काय सुरुवात करणार आहे याची उत्सुकता वाटेल आणि पुढे तेच तुमच्या बोलण्याचं वेगळेपण बनेल. टीप 3. मान्यवरांचा सन्मान. व्यासपीठावरती जे प्रमुख पाहुणे आहेत त्यांचा आदराने उल्लेख करा. आदरणीय देशमुख साहेब किंवा मग सन्माननीय देसाई मॅडम. लक्षात ठेवा, नाव घेतलं ना की आपुलकी तयार होते. टिप नंबर 4. ऍप्रिसिएशन. लोकांना काय आवडतं माहितीये? त्यांचं तुम्ही केलेलं कौतुक. तुम्ही असं काहीतरी बोला की या ठिकाणी आल्याबरोबर मन प्रसन्न झालं, किंवा बोला की जेव्हा जेव्हा मी इथे येतो ना त्यावेळेला मला एक वेगळीच ऊर्जा मिळते. महिलांचा उत्साह, मुलांची कला, सजावट या सगळ्या गोष्टींचं त्यांचं नाव घेऊन तुम्ही कौतुक केलं तर तुम्ही थेट त्यांच्या हृदयापर्यंत पोहोचाल. लहान मुलांचे विविध रंगी कार्यक्रम असतील तर त्यांचं आवर्जून कौतुक करा. त्यातून जर तुम्हाला त्यांची नावं पाठ असली तर तुम्ही सुपरहिटच होणार याची खात्री बाळगा. टीप क्रमांक 5. शेवटी असं बोला की तुम्ही मला इथे बोलावलं, हा माझ्यासाठी सन्मान आहे. तुमच्या विश्वासाला मी तडा जाऊ देणार नाही आणि तुमच्यासाठी मी कायमस्वरूपी उपलब्ध आहेच. हा शेवट लोकांच्या मनामध्ये ठसा उमटवतो. जर तुम्ही हे 5 टप्पे फॉलो केले तर भाषणच नाही, तुमची एक वेगळीच ओळख तयार होईल. प्रभागातील तुमची लोकप्रियता वाढेलच, पण तुमचं व्यक्तिमत्वही बहरत जाईल. छोट्या कार्यक्रमातून प्रभावी बोलण्याची सवय होईल आणि मग तुम्ही हजारो लाखोंच्या जनसमुदायालाही आत्मविश्वासाने सामोरे जाल आणि त्यामुळे निश्चितपणे एक वेगळे प्रगतीचे दरवाजे तुमच्यासाठी उघडले जातील. आज इथेच थांबतो. हा भाग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि कॉमेंट्स मध्ये सांगा तुम्ही कोणत्या कार्यक्रमामध्ये बोललात.
भाषण कलेच्या संदर्भातील अजून अनेक गोष्टी जाणून घेण्यासाठी स्पीक लाईक लीडर या मालिका असणाऱ्या आमच्या इन्फॉर्मेटिव्ह चॅनेलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू एका नवीन विषयासह. तोपर्यंत हसत राहा, बोलत राहा, प्रगतिशील राहा. धन्यवाद.